इथे या कार्यक्रमामध्ये आपण मंडई या ठिकाणी आलेलं आहे। दगडूशेठ गणपतीचे जवळ असलेलं हे मंडळ सुवर्णयुग तरुण मंडळ आहे। दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत। सर्व लोक इथे उपस्थित आहेत आणि फार उत्साहामध्ये जनोत्सव साजरी केली जाते। तसेच दहीहंडीच्या निमित्ताने श्रीकृष्ण जन्म या निमित्ताने इथे सर्व लोक खूप आनंद उत्साहाने इथे नाचत आहेत। खूप मोठ्या संख्येने तरुण तरुणी इथे आहेत जे जल्लोषात हे कार्यक्रम साजरा करत आहे। आपल्या वरती आपण बघत असेल की वरती इथं आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवत आहे की इथे वरती इथे दहीहंडी लागलेली आहे। दरवर्षी हे मानाची दहीहंडी फोडणारे अनेक लोक इथे येतात आणि या उत्साहामध्ये सामील होतात। इथे तुम्ही बघत असाल की सगळे लोक खूप उत्साहाने आणि खूपच सगळे लोक इथे जमलेले तरुण वर्ग या ठिकाणी जास्त संख्येमध्ये दिसत आहे आणि हे अख्ख्या शहरातली लोक आहेत जे इथे जमलेले आहेत आणि ते इथे या सण साजरा करण्यासाठी इथे आलेले आहेत। या ठिकाणी आपण बघत आहे की सुवर्ण तरुण मंडळ या मंडळाचे सर्व सदस्य समोर आहे। तसेच माझ्या बरोबर पण हे सगळे सदस्य आहे। या इथं तरुण तरुणी सगळे जमलेले आहे। खूप मोठ्या संख्येने खूप जोरात हे नाचत आहे। तुम्ही बघत आहे फक्त मुलं नाही तर मुली सुद्धा आहे आणि हे सण साजरा करण्यासाठी दहीहंडी साजरा करण्यासाठी इथे आलेला आहे। मुली इथे तुम्हाला दिसत आहे की इथे मुलं मुली कॉलेजचे मुले मुली दिसत आहेत जे खूप उत्साहाने इथं डान्स करत आहे। खूप जल्लोषात हे सण साजरा केला जातं। पुण्यात सगळ्यात जास्त लोक मंडळ इथे जमणारे लोक आहेत आणि इथे या परिसरात आपण बघतो की दरवर्षी दगडूशेठ गणपती या ठिकाणी बसवलं जातं। सुवर्ण तरुण मंडळ वरती जे महाल बनवलेलं दिसतंय त्या ठिकाणी दगडूशेठ गणपती तिथे बसवण्यात येते आणि त्याच मंडळाच्या वतीने इथे दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला और लाखों की तादाद में लोग यहाँ पर नाच रहे और यहाँ उत्साह साजरा करने के लिए यहाँ पर आए हुए हैं जवान बच्चे लड़के लड़कियाँ बहुत ही बड़ी तादाद में यहाँ पर ये सन दहीहंडी का सन मना रहे। हजारों की तादाद में जवान बच्चे बच्चियाँ कॉलेज गर्ल्स और बॉयज़ बड़े उत्साह के साथ यहाँ पर सब मिलजुल कर नाच कर आज ये दहीहंडी श्री कृष्ण जन्म का यहाँ पर दहीहंडी का कार्यक्रम उत्साह से मनाया जा रहा है। दूर तक बच्चों का झुमर लगा हुआ है। हजारों की तादाद में यहाँ पर लगे हुए हैं। वहाँ देख रहे होंगे कि हर जगह लड़के लड़कियाँ बड़े उत्साह के साथ हर उम्र के हर वर्ग के लोग यहाँ पर आए हैं और ये उत्साह बड़े ज़ोर से बड़े उत्साह के साथ साझा किया जाता है। कैमरामैन राजू कामड़े के साथ मैं रिपोर्टर वाहिद बियाबानी। आप देख रहे होंगे कि श्री कृष्ण तरुण मंडल के दगड़ूशेठ गणपति की यहाँ पर फ्रेम दिखाई दे रही है। दगड़ूशेठ गणपति का लाइव दर्शन यहाँ पर आपको दिखाया जा रहा है। बड़ी तादाद में हजारों लाखों लोग यहाँ पर जमे हुए और ये उत्साह को बड़े हर्ष और उल्लास के साथ मना रहे हैं। महोत्सव साजरा करण्यासाठी आपण मंडई या ठिकाणी अखिल मंडई मंडळ या ठिकाणी आपण आलेलं आहे। आपण बघताय का इथे आपले बरोबर या भागातील अध्यक्षाचे सुपुत्र इथे आपले बरोबर आहे। मी त्यांना विचारू इच्छितो का आधी आपलं नाव सांगा। मी सूरज थोरात अखिल मंडई मंडळाचा कार्यकर्ता आहे। आज अखिल मंडई मंडळाची दहीहंडी आपले मुंबईचे जे हनुमान पथक आहे गोविंदा पथक त्यांनी 7व्या थरावर यशस्वीरित्या आज फोडली आहे। हे जे उत्सव साजरा करताय हे किती वर्षापासून? अनेक वर्ष झाले साजरा होतोय आणि खूप यशस्वीपणे साजरा होतोय। कुठलेही बाधा येत नाही। सगळे कार्यकर्ते मिळून इथे खूप सुंदरपणे या कार्यक्रमाची योजना करतं आणि पार पडतंय। आपल्या मंडळाच्या वतीने अजून कोणकोणते उत्सव साजरे केले जातात? आपल्या गणेश उत्सव तर आहेच, तुम्हाला माहिती पुण्यातला। परत रक्तदान शिबिर असतं, मुलं आपण दत्तक घेतो। परत भरपूर असे उपक्रम आहेत जे आपण करतो। झुणका भाकर आपण चालू केली आहे पुण्यात, ते पण आपण करतोय। आता या काय पारितोषिक वगैरे दिले जातं काय? हो नक्कीच, दरवर्षी आपण एक रक्कम ठरलेली असती, मोठी ट्रॉफी असते
आणि सन्मानाने आपण त्यांना इथे बोलवून दहीहंडी आज कोणत्या मंडळाला हे सन्मान दिले गेले? जे हनुमान गोविंदा पथक आहे मुंबईचं, त्यांनी आपली हवेला दहीहंडी फोडलेली. दरवर्षी याचप्रमाणे हे साजरा केलं जातं. आपण बघितलं की आपल्याबरोबर इथे अखिल मंडळचे सगळे सदस्य, सगळे लोक इथे आहेत. फार उत्साहाने सण साजरा केलं जातं. दरवर्षी अनेक लोक लाखोच्या संख्येने या ठिकाणी येतात. पुण्यातलं हे मानाचं मंडळ आहे ज्या ठिकाणी हे सण साजरा केलं जातं. फक्त दहीहंडीच नाही तर गणेश उत्सवही या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने साजरे केलं जातं. अनेक उपक्रम या ठिकाणी केले जातं. अनेक कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मदत केली जाते आणि असेच काम यापुढेही होईल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. इथं अनेक लोक आहे, अजून काही तरुण पण आहे. मी त्यांच्याकडून जरा काही प्रश्न विचारतो. मला एक आता आजपर्यंत आपले जे सिनियर लोक होते हे परंपरा ठेवलेली आहे, पुढेही अशीच परंपरा तुमच्याकडनं पण अपेक्षित आहे का? हो नक्कीच. म्हणजे आमच्या सिनियर लोकांनी किंवा आमच्या वडीलधारी लोकांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली किंवा त्यांची जी अपेक्षा आहे आमच्याकडनं, आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की ती अपेक्षा आम्ही यशस्वीरित्या पार पाडू आणि न विघ्न येता हे फेस्टिवल अनेक वर्ष इथून पुढे पण तसेच साजरं होतील. दरवर्षी या असे कार्यक्रम केलं जातं तरुणांसाठी, त्यांच्या रोजगारासाठी. आपण असे मंडळाच्या वतीने कुठले प्रयत्न केले जातं? तरुणांसाठी रोजगारासाठी आता आपण आपले जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा आता गणपती फेस्टिवल येणार आहे तेव्हा आपण इथे स्टॉल्स लावतो. अनेक लोकांना आपण इथं बिझनेस करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतो. तर असे विविध उपक्रम अखिल मंडळ हे गणपती उत्सवात आणि दहीहंडी उत्सवात घेत असतात. हे अखिल मंडळ जे आहे हे पुण्यातलं सुप्रसिद्ध मंडळ आहे. अख्खे पुण्याचे सर्व लोकांना हे माहीत आहे की हे मंडळ जे पद्धतीने काम केलं की करत आहे आणि पुढेही करणार अशीच अपेक्षा आहे. फक्त शेवटचा एक प्रश्न दादाला विचारतो की हे सगळं जे उपक्रम केलं जातं यासाठी जे देणगी आणली जाते ते कुठने आणते, कोण देतात ते पैसे आणि हे चांगल्या कामासाठी पैसे कुठे लावले जातात? आपलं मंडळ आणि सगळे कार्यकर्ते मिळूनच सगळे उत्सव आपण साजरे करतो. त्यामुळं आम्ही एकी हेच बळ आमचं ब्रीदवाक्य. त्यामुळे कोणी एकटं नाही, सगळे मिळून आम्ही साजरं करतो सर. हेच आपलं ब्रीदवाक्य जरा जोरात बोलून दाखवा. एकी हेच बळ. गणपती बाप्पा मोरया. आपला गणपती, शारदा गणपती, आपला गणपती, शारदा गणपती. इंडिया न्यूज 98साठी मी वाहिद शेख व कॅमेरामॅन आमचे राजूभाई कांबळे. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. रामेश्वर चौक मंडळ या ठिकाणी ते आलेलं आहे. आपण बघितलं का हे दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. फार उत्साहाने दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. दरवर्षी या चौकात लाखोच्या संख्येने गोपाळ लोक इथं येतात. दहीहंडी श्रीकृष्ण जन्मभूमीसाठी या इथे लोक इथे उपस्थित असतात आणि फार उत्साहात हे कार्यक्रम इथे साजरा केले जातात. ही दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. इथं दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही आलो आहेत. गणेश पेठचे पंगुड आणि तालीम हंडी उत्सव समितीच्या वतीने इथे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. इथे भव्य इथे दहीहंडी लावण्यात आलेली आहे. दरवर्षी या मंडळाच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आज आपल्याबरोबर मंडळाचे काही कार्यकर्ते इथे उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, हे आपलं जे मंडळ आहे मंडळाचे नाव काय? मंडळाचं नाव गणेशपेठ पांगोळी सार्वजनिक गणपती ट्रस्ट आहे. पण आपण दहीहंडी गणेशपेठ पांगोळी सार्वजनिक दहीहंडी उत्सव म्हणून अशी साजरी करतो. मंडळाच्याच वतीने आपण ही दहीहंडी साजरी करतो. गेली किती वर्षापासून आपण हे साजरी करताय? गेले आपली जशी गणपतीची स्थापना बघायला गेले तर जवळपास आपली स्थापना 1893 मधली. पण गेल्या 36 वर्ष 37 वर्ष आपण ही सार्वजनिक दहीहंडी उत्सव चालू केलेले आहे. आता दरवर्षी आपण इथं बक्षिसे जे दिले जातं, आज किती बक्षीस देणार आहे काय मंडळाला? आपलं बक्षीस असं नसतं, जे थर लावतात त्याच्यावर आपलं बक्षीस ठरतं. आणि गेले आपण एक एवढं मंदिर दिलं होतं, एक 4 फुटाचं मंदिर दिलं होतं लास्ट टाइम. गेले 4-5 वर्षापूर्वी अख्खा ते मंदिर चंदनाचं मंदिर दिलं होतं त्यांना, राधाकृष्णाचं. आता या मंडळाच्या वतीने अजून कोणकोणते असंच कार्यक्रम करण्यात आहेत? या मंडळाच्या वतीने जेवढे शिवजयंती म्हणा, हनुमान जयंती, गणेश याग, त्यानंतर नवरात्र महोत्सव, गणपती महोत्सव, दहीहंडी सगळ्याच सण हे मंडळ साजरं करतात. आणि विशेष म्हणजे हे मंडळ
पूर्ण वर्गणी कधी काढत नाही. हे सगळं नाही, फक्त आपण मंडळ लोकांकडे वर्गणी घेत नाही. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांकडनं आपण फक्त स्वइच्छा देणगी घेतो. आपण जवळपास 15 ते 20 वर्ष झाली आखी वर्गणी बंद केलेली आहे. म्हणजे लोक स्वखुशीने तुम्हाला पैसे वर्गणी देतात. आपलं जे आपले ट्रस्ट आहे, ट्रस्टच्या बॉडीची सगळी मागच्या साईडला आपली इस्टेट आहे, त्याच्यावर सगळं आपलं मंडळाचं आपण सगळे सण साजरा करतो. म्हणजे आपले मंडळाचे सदस्य जे ते स्वतःच आपल्याला मदत करतात, पैसे जमा करतात. हो, सगळं स्वतःच आहे आणि प्लस सगळे व्यापारी स्वखुशीने आपल्याला मदत करतात. खूप अभिनंदन. दरवर्षी आता हे बसलेले हे दरवर्षी येतात का इथं? हो, गेले 20-1 वर्ष झाले, 15 ते 20 वर्ष झाले हे राधाकृष्ण म्हणून यांची भूमिका साकार करतात. आपण पाहताय की इथं आपले ते श्रीकृष्णाच्या वतीनं असा देखावा करण्यात आला. दरवर्षी हे असंच येतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते काय बोलतात याबाबत. साहेब, थोडक्यात आपला परिचय द्या. गेली 8-10 वर्ष झालं आम्ही इथं भगवान श्रीकृष्णाचे आणि राधेचं परफॉर्मन्स करतोय. खूप भारी वाटतं की देवाचा परफॉर्मन्स भगवान श्रीकृष्णाच्या ज्याला जगाचे मालक होते त्यांचा परफॉर्मन्स करायला खूप भारी वाटतं. खूप खूप धन्यवाद. ताई, तुम्ही काय? आम्ही 10-15 वर्ष झालं परफॉर्मन्स देतोय. काय माझं नाव ऋतुजा. मी 10-15 वर्ष झालं परफॉर्मन्स देत आहे आणि छान वाटतं इथे येऊन. खूप खूप धन्यवाद. बघितलं आपण इथं फार मोठ्या प्रमाणात हे दहीहंडी लावण्यात आलेली आहे. दहीहंडीमध्ये इथे फार मोठी दहीहंडी वरती लावण्यात आली आहे. बरेच लोक इथे जमलेले आहे. इकडचे जवळचे नागरिक इथे जमतात आणि फार उत्साहाने हे कार्यक्रम इथे दरवर्षी साजरं करण्यात येतं. आपण बघत आहेत सर्व नागरिक इथे जमलेले आहे. कॅमेरामॅन सोबत मी शेख वाहिद कासम बियाबानी, इंडिया न्यूज 98. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, थँक्यू. दहीहंडीच्या सणाच्या निमित्त गणेशपेठ या भागात आलेलो आहे. गणेशपेठचा सुप्रसिद्ध तरुण मंडळ श्रीकृष्ण तरुण मंडळ, ज्याला गणेशपेठचा राजा श्रीकृष्ण तरुण मंडळ असं ओळखलं जातं. आज आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये इथे जमलेले लोक व इथे वरती आपण बघत आहे ते वरती भव्य दहीहंडी लावण्यात आलेली आहे. या ठिकाणी असंख्य लोक या सणामध्ये साजरा करण्यासाठी एकत्र आलेले आहे व इथे जमलेले आहे. आपल्याबरोबर आज या मंडळाच्या काही लोक अध्यक्ष व लोक आहे. आपण त्यांच्या विचारू ते काय म्हणतात या सणाबाबत. आपल्याबरोबर आहे माननीय श्री संदीप भाऊ चव्हाण. आपल्याबरोबर संदीप चव्हाण आहे. हां, आपलं नाव सर? मुगेरप्पा दांडे. माझं नाव संदीप चव्हाण. आपल्या मंडळाचं नाव सर? मंडळाचं नाव मुकेश अप्पा दांडे श्रीकृष्ण तरुण मंडळ. हे किती वर्षापासून हे मंडळ किती वर्षापासून आहे? 27 वर्ष झाले. 27. आता दरवर्षी इथं आपण पारितोषिक देतात. यावर्षी किती पारितोषिक देणार आहे? 28 वर्ष चालू आहे. 28 वर्ष चालू आहे आता. आपण आपल्या बरोबर सगळे मंडळाचे लोक आहेत. दरवर्षी हे कार्यक्रम इथे साजरा होतो. दरवर्षी इथे कार्यक्रम दरवर्षी इथेच असतो. दरवर्षी इथेच कार्यक्रम असतो. आपल्या मंडळाचा कार्यक्रम साला सगळ्यात फेमस दहीहंडी ही दहीहंडी फेमस आहे आपले पुण्यामध्ये. सदर कार्यक्रमासाठी आपण हे जे देणगी कुठून जमा करता? काय देणगी वगैरे जे देतं ते कुठून जमा होते? आपले वर्गणीदार व्यापारी मंडळ, व्यापाऱ्यांचं सहकार्य, व्यापाऱ्यांचे मित्रमंडळ सहकार्य आहेत आपण. आता यावर्षी जे प्राईज आहे किती पैशाच्या प्राईज देणार आहोत? 51,000 रुपये प्राईज आहे. खाली आले की कमी होतं पण 51 आम्ही देतो. दरवर्षी अजून कोणकोणते कार्यक्रम घेतात? पालखीचे कार्यक्रम असतात, गणेश यात्रा असतं, गरिबांना जेवण असतं मोफत, ह्याच्यामध्ये अनाथ आश्रममध्ये. दरवर्षी हे कार्यक्रम इथे उत्साहाने साजरा केला जातो. कार्य एकत्र असतं गणपतीला आणि सगळं. आणि काही दिवसानंतर गणेश उत्सव येणार आहे, त्याच्या बाबतीत 75 वर्ष आमचं. 75 वर्षाला ह्याच्यापेक्षा भव्य करणार आम्ही. महिलांकरता काहीतरी ठरवलं आम्ही करायचं. आणि आपल्या भारतीय सृष्टीसाठी सगळे
आउट ऑफ द सिरीज 60 बांधतो आपण सगळे. बघितलं आपण ब्रँड सिरीज आणतो सगळ्यात ब्रँड आणतो आपण. आपण बघत आहात यावर्षी जे पारितोषिक देण्यात येणार आहे त्यावरती खूप मोठी ट्रॉफी इथं ठेवण्यात आलेली आहे. कैलाशवासी मुकेश उर्फ अप्पा छगनलाल चव्हाण यांच्या स्मरणात ही पारितोषिक देण्यात येणार आहे. इथे भरपूर असंख्य लोक जमलेले आहे. आपण पाहत आहे की इथे भरपूर लोक जमलेल्या या कार्यक्रमाला सामील होण्यासाठी या उत्साहात सर्व लोक इथे सामील झालेले आहे. फार मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहे. या मंडळाच्या वतीने घेतलेलं जातं आणि आपण बघत आहात या कार्यक्रमामध्ये आपण इथं उपस्थित झाले. आमचे कॅमेरामॅन राजू कांबळे त्यांच्याबरोबर मी वाई शेख कासिम बियाबानी इंडिया न्यूज 1998साठी उपस्थित. धन्यवाद. हां, आपण बघत आहे वरती दहीहंडी लावण्यात आलेली आहे. इथे सर्व आमचे मित्र इथे जमलेले आहेत. या मंडळाचे सदस्य अध्यक्ष माननीय विजय जाधव साहेब, सुरेंद्र परदेशी व इतर सर्व सदस्य इथे जमलेले आहे. दरवर्षी या ठिकाणी हे उत्सव फार उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. तसेच इतरही जे मंडळ आहे तेही इथे येतात. आज आपल्याला बरोबर आहे या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री विजय जाधव साहेब. विजयजी, आपला थोडक्यात परिचय द्या व मंडळाचे परिचय द्या. श्री शिवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली. हे मंडळ कॉस्मोपॉलिटन भागात असून या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम सर्व एकत्र गुण्यागोविंदाने या ठिकाणी कार्यक्रम करीत असतात. आज देखील दहीहंडीमध्ये सर्व दोन्ही समाजाची लोक आहेत. त्याचबरोबर आमच्या गणेशोत्सवामध्ये 10 दिवस आम्ही चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. मग त्या ठिकाणी ईद मिलनचा कार्यक्रम 5 तारखेला ईदे मिलादा दुनी नबी तर्फे असल्यामुळे आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीने ईद मिलनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. असे अनेक कार्यक्रम मंडळाच्या वतीने आम्ही वर्षभर राबवत असतो. मग राष्ट्रीय सण असतील 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, शिवजयंती, आंबेडकर जयंती व इतर सर्व राष्ट्रीय सण मंडळाच्या वतीने या ठिकाणी साजरे केले जातात. त्याचबरोबर मंडळाच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप देखील केलं जातं. अंध आणि अपंग विद्यार्थ्यांना या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम वर्धमान दिनाच्या दिवसाने असतो. असे अनेक कार्यक्रम मंडळाच्या वतीने आम्ही सातत्याने या ठिकाणी राबवत असतो. मंडळ ह्या कॅम्प भागातील असून मंडळाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मंडळात चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. या ठिकाणी सर्व कॉस्मोपॉलिटन लोक आहेत आणि सर्व गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात असं या ठिकाणी मी सांगतो. आपण बघत आहेत की इथे आमचे विजय जाधव या मंडळाचे अध्यक्ष व इतर सर्व सदस्य इथे आहे. दरवर्षी या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम इथे घेतले जात आहे. मी या अध्यक्षाच्या वतीने फक्त या माहिती घेऊन येतो की या मंडळाला अजून जे देणगी दिली जातात, जे पैसे जमवले जातात ते कुठल्या माध्यमातून जमा होतात. या ठिकाणी सर्वात जास्ती सहभाग कार्यकर्त्यांचा असतो. कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या पदरच्या म्हणजे पगारातून आपल्या उत्पन्नातून जे काही वार्षिक वर्गणी द्यायची असेल ते देऊन आम्ही या ठिकाणी साजरे करतो. जर आपण या ठिकाणी पाहिलात तर आमच्याकडे या ठिकाणी काही दुकानदार नाहीत किंवा कोणी मोठे उद्योगपती नाही. या ठिकाणी सर्व स्लम एरियात राहणारी लोक आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत. त्यामुळं मंडळाचे कार्यकर्ते सर्व कार्यक्रमाचा भार उचलतात असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो. यावर्षी जे हंडी लावण्यात आली आहे त्याला काय पारितोषिक वगैरे आपण देणार आहोत का? नाही, आम्ही या ठिकाणी पारितोषिक वगैरे काही देत नाही. परंतु ह्या स्थानिक भागातील जे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत, सर्व आजूबाजूला राहणारी लोक आहेत, ते सर्व येऊन या ठिकाणी दहीहंडी फोडतात आणि या दहीहंडीची मजा घेतात. या मंडळाचे आधारस्तंभ कोण आहे याची बाबतीत जरा थोडी माहिती द्या. तसं ह्या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून सर्वच कार्यकर्ते आणि सर्व महिला भगिनी आमच्या या मंडळाचे आधारस्तंभ आहेत. आपण बघत आहे की इथे लहान मुलं पण इथे जमलेले आहे या उत्सव साजरा करण्यासाठी. दरवर्षी असंच हे कार्यक्रम इथे राबवण्यात येतात.
इंडिया न्यूज 98साठी कॅमेरामॅन राजू कांबळेसह मी वाहिद बियाबानी. थँक्यू, धन्यवाद.